हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू एज्युकल्चर पुणे. मित्रांनो, पहिले तर मी शरद खेडकर. एज्युकल्चरवरती आपला एक बॅच अनाउन्स होतीये, ती आहे MPSC PYQ अल्गोरिदम बॅच. मग या बॅच विषयी थोडंसं बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे, बॅचचं इंट्रोडक्शन करून देण्यासाठी. या बॅचमध्ये 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. त्या 25 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण व्यवस्थित दिलं जाणार आहे. संबंधित बॅचचे एकदम डिटेल्स वगैरे आपण पाहूयातच, पण त्या अगोदर हे अल्गोरिदम काय आहे, म्हणजे PYQ अल्गोरिदम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय क्वेश्चन्स वगैरे असतील त्यांना कशा प्रकारे टॅकल करायचंय, त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय रूल्स असले पाहिजेत, हे जे सांगतं ते आहे बघा अल्गोरिदम. ओके, मग आपण नाव देताना सुद्धा अभिषेक ठिगळे सरांच्या कल्पनेतून हे समोर आलेलं आहे की PYQ अल्गोरिदम त्यांनी आणले. मग त्यांनी वेगवेगळ्या विषयांचं अल्गोरिदम घेऊन आलेले आहेत. तसंच मग इंग्लिश, जसं मी पुणे इंग्लिश क्लबच्या प्लॅटफॉर्मवरती इंग्लिश शिकवतोय, तर मग तिथं PYQ ची बॅच आणि आपल्याकडे अल्गोरिदमच्या माध्यमातून PYQ बॅच असं एक अनाउन्स केलेलं आहे. तर आपल्या या एज्युकल्चरच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर आता युट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर एज्युकल्चरचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असलं पाहिजे, आणि त्याचबरोबर तुमच्याकडे एज्युकल्चर पुणे हे एक ॲप सुद्धा डाउनलोड केलेलं असणं आवश्यक आहे, ज्याच्यावरती ही बॅच तुम्हाला बघायला भेटेल. बघा, या बॅचची काही वैशिष्ट्ये वगैरे आपण पाहूया. MPSC PYQ अल्गोरिदम बॅच जी आहे याच्यामध्ये एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. व्हॅलिडिटी 3 महिने असणार आहे. प्रत्येक ऑप्शनचं, प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक ऑप्शनचं एकदम डिटेलमध्ये विश्लेषण असेल. पॅसेजेस कसे अटेम्प्ट करायचे याच्या संबंधी स्ट्रॅटेजी सांगितली जाईल प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, आणि एलिमिनेशन टेक्निक्स असतील की कधी जास्त वेळ घालवायचा नाहीये आपल्याला, आणि मग वेळ घालवायचा नाहीये, एलिमिनेशन टेक्निक्स वापरायच्यात, कधी एखाद्या उत्तरापर्यंत जायचं, कोणत्या कीवर्डकडे जास्त लक्ष द्यायचं, हे सगळं जे आहे ना ते आहे अल्गोरिदम. आणि म्हणूनच MPSC PYQ अल्गोरिदम बॅच सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या विषयांचं अल्गोरिदम सरांनी उपलब्ध करून दिले आहे एज्युकल्चरच्या ॲपवरती, ते सुद्धा अवश्य बघा. आणि या बॅचमध्ये सुद्धा मग काय असेल तर आपण एकदा व्यवस्थित एकदम डिटेलमध्ये माहिती घेऊयात. बघा, ही माझ्या संबंधीची थोडीशी माहिती की मी जर तुमच्या समोर PYQ घेणार आहे किंवा PYQ बॅच घेत आहे, तर मग तुमच्या समोर असणारी व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, म्हणून थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे. पुणे इंग्लिश क्लबच्या माध्यमातून इंग्लिश शिकवणं 2019 पासून सुरू आहे. बघा, पुढे जातोय आपण. आता इथं थोडेसे डिटेल्स पाहूयात. या MPSC PYQ बॅच मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 पासून 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका, या एकूण 8 प्रश्नपत्रिका आहेत. त्यानंतर ग्रुप बी मुख्य परीक्षा 2018 ते 23 म्हणजे एकूण 6 प्रश्नपत्रिका. ग्रुप सी मुख्य परीक्षा 18 ते 23, याच्यामध्ये 2020 ची परीक्षा झालेली नव्हती म्हणून आपण त्याला म्हणतो 5च प्रश्नपत्रिका आहेत तिथं. त्यानंतर डिपार्टमेंटल PSI 21 आणि 23 च्या 2, आणि त्यानंतर डिपार्टमेंटल ASO 21, 22, 23 याच्या 3. ओके, आणि स्टेनोची ऑनलाईन झालेली परीक्षा जी 2022 ची परीक्षा आहे त्याचा एक क्वेश्चन पेपर. अशा एकूण 25 प्रश्नपत्रिका या बॅच मध्ये असणार आहेत, ज्याचं विश्लेषण व्यवस्थित केलं जाणार आहे. एकूण जर विचार केला तर साधारणतः 1000च्या आसपास क्वेश्चन्स असतील, ज्या क्वेश्चनचं विश्लेषण आपल्या या बॅच मध्ये होणार आहे. ओके, एकदम डिटेल मध्ये असेल या MPSC PYQ बॅच मध्ये, म्हणजे काही सोडलं जाणार नाही. ओकॅबचे क्वेश्चन्स सोडले जाणार नाहीत, ग्रामरचे क्वेश्चन्स नाही, किंवा मग कॉम्प्रिहेन्शन नाही. ग्रामरचे जे क्वेश्चन्स आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांचं विश्लेषण होईल, ओकॅबच्या प्रश्नांचं विश्लेषण होईल, आणि त्यानंतर कॉम्प्रिहेन्शनचे जे प्रश्न असतात, पॅसेज दिलेला असतो त्याच्यावरती 5 प्रश्न, त्यामध्ये या 5 प्रश्नांमध्ये काही प्रश्न ओकॅबवरचे असतात, त्यांचं लगेच विश्लेषण दिलं जाईल. मात्र जे प्युअरली आकलनाच्या बेसिसवर आहेत, कॉम्प्रिहेन्शनच्या बेसिसवरती आहेत, त्यांच्या संबंधी उत्तर शोधायचे कसे किंवा कॉम्प्रिहेन्शनला अटेम्प्ट कसं करायचंय हे मात्र त्या ठिकाणी सांगितलं जाईल पॅसेजच्या वेळेस. आता आपण हे पाहत असताना एक टॉपिक वाईज नसेल किंवा फक्त ग्रामरच्या आधी प्रश्न नंतर ओकॅबचे प्रश्न असं नाही, एक एक क्वेश्चन पेपर घेऊन पाहणार आहोत. आले का लक्षात? ज्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 ते 23 असं मी अगोदर जे बोललोय, त्याचप्रमाणे 2016 ची प्रश्नपत्रिका, नंतर 17, 18 अशा प्रकारे आपण त्याला पुढे जाणार आहोत. सुरुवात करतोय आपण ग्रुप बी मुख्य परीक्षा 2018 पासून 18, 19, 20, 21, 22, 23, त्यानंतर ग्रुप सी, त्यानंतर राज्यसेवा, अशा प्रकारे.
एकूण 25 प्रश्नपत्रिकांचं एकदम सखोल विश्लेषण असेल. बर, हे जर सखोल विश्लेषण वगैरे असेल म्हणजे काय फक्त तोंडाच्या बाता करायच्या का, म्हणजे नेमकं काय असेल? मग त्यासाठी एक 5 प्रश्न डेमो म्हणून घेतलेले आहेत. या 5 प्रश्नांचं विश्लेषण इथं ज्या प्रकारे मी करणार आहे तसंच विश्लेषण संपूर्ण प्रश्नांचं असणार आहे या बॅचमध्ये. ओके, 2021 ची जी ग्रुप बी मुख्य परीक्षा झाली त्यामधील हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचून घ्या. द वर्ड अव्हेरिशियस इज सिनॉनिमस विथ. मग हे असं पाहिल्यानंतर सांगितलं जातं की हा सिनॉनिम वरचा प्रश्न आहे, म्हणजे सिनॉनिम वरचा जो प्रश्न आहे त्याचा विचारण्याचा पॅटर्न असा पण असतो, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. बघा आता हा एक पॅटर्न आहे. त्यांनी विचारलं अव्हेरिशियसचा सिनॉनिम काय. पहिल्या तर आपल्याला या वर्डचं मिनिंग माहित पाहिजे. अव्हेरिशियस म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो, लोभी म्हणतो. ज्याला लालच असतं, बघा कोणत्याही गोष्टीत लालच असतं, लोभी असतो, अशा प्रकारचा. ओके, लालची असणारा, लोभी, किंवा मग त्याला आणखी एक शब्द आहे बघा, हावरट ज्याला आपण म्हणतो. ओके, मग या वर्डचं त्यांनी विचारलंय सिनॉनिम कोणते. मग 4 ऑप्शन्स दिले, त्यापैकी 4ही शब्दांचे मिनिंग समजून घेऊ, त्यानंतर आन्सरकडे जाऊया. ऍप्लिकेबल म्हणजे काय, लागू असणे, बरोबर, लागू असणे. त्यानंतर पुढचा शब्द आहे ओमनी प्रेझेंट. ओमनी या प्रिफिक्सने सुरू झालेले 2 शब्द दिलेत, ओमनी प्रेझेंट आणि ओमनिशंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्व ठिकाणी असणारा, ज्याला आपण सर्वव्यापी म्हणतो, राईट. ओमनिशंट म्हणजे काय, ज्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान असतं, वन हु नोज एव्हरीथिंग, राईट, त्याला म्हणतो आपण ओमनिशंट, सर्वज्ञानी. आता हे वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये सुद्धा हे शब्द येतात बघा. ओमनिशंट, द वन हु नोज एव्हरीथिंग. ओमनी प्रेझेंट, द वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर, बरोबर, सर्वव्यापी, सर्वज्ञानी. आणि ग्रीडी म्हणजे काय, अगेन लोभी, जो हावरट आहे, लोभी आहे असा. मग त्यांनी सिनॉनिम विचारलंय. अव्हेरिशियस या वर्डचं सिनॉनिम काय असेल, ग्रीडी. ओनली डी कुठे बघा, ओनली डी काय नंबर 4 ला दिसते म्हणून 4च्या ऑप्शन मध्ये नाहीये. ओनली डी कुठे, नंबर 3, अँड दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द गिवन सेंटेन्स. बघा अगोदरचा प्रश्न सिनॉनिम वरचा होता, आता हा जो प्रश्न आहे तो आहे इडियम वरचा प्रश्न. बघा इडियम वरचा प्रश्न आहे. पहिले तर हे लक्षात ठेवायचं, विचारलंय काय, मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोइंग हर ओन ट्रम्पेट. ती काय करती, शी ब्लोज हर ओन ट्रम्पेट. मग इडियम विचारली, या इडियमचं मिनिंग काय आहे. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट याचा अर्थ स्वतःची स्तुती करणे, बढाया मारणे, राईट. मग त्या अर्थाचं म्हणजे त्या अर्थाचा आपल्याकडे ऑप्शन एकच आहे, टू बोस्ट अबाउट सेल्फ. और आणखी काही ठिकाणी ही इडियम बऱ्याचदा विचारली गेली आहे. काही ठिकाणी जे उत्तर दिलंय, टू बोस्ट अबाउट सेल्फ म्हणजे स्वतःची स्तुती करणे, स्वतःविषयी बढाया मारणे, हा त्याचा अर्थ आहे. याच्यासाठी दुसरी एक फ्रेज ते अशी देतात, टू प्रेज, PRAISE, टू प्रेज वन सेल्फ. ओके, मग टू प्रेज वन सेल्फ, स्वतःची स्तुती करणे, हा झाला ब्लोइंग हर ओन ट्रम्पेट या इडियमचा मिनिंग. ते आपला आन्सर असणार. मग राहिलेले 3 ऑप्शन्स काय आहेत, टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स. मग या हा जो मिनिंग आहे, या मिनिंग साठी सुद्धा आपल्याकडे इंग्लिशमध्ये एक इडियम आहे. ती इडियम अशी आहे बघा, टू लीव नो स्टोन अनटर्न्ड, TURNED. टू लीव नो स्टोन अनटर्न्ड म्हणजे काय, प्रत्येक प्रयत्न करणे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालोय, मुख्य परीक्षेची तयारी करतोय, काहीच करायचं न सोडणे, प्रत्येक टॉपिकला व्यवस्थित अटेम्प्ट करणे, की त्याचा अभ्यास करणे. टू लीव नो स्टोन अनटर्न्ड म्हणजे काय, टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स, जेवढं शक्य होईल तेवढं झोकून देणे अभ्यासासाठी. मग मी या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतलं. राहिले 2 बघा, टू फॉरगेट पास्ट एनमिटी. या कॉन्टेक्स्ट साठी सुद्धा, या फ्रेज साठी सुद्धा आपल्याकडे एक इडियम आहे. आपण त्याला म्हणतो टू बरी, BURY, टू बरी द हॅचेट, HATCHET म्हणजे अगोदरचे भांडणं विसरून जाणे, आणि त्याला आपण म्हणता येईल की रिकन्सिलिएशन करणे, जुने भांडणं विसरून पुन्हा सुरुवात करणे, जवळ येणे, या अर्थाने. ब्रेकअप विसरून जाणे या अर्थाने. ओके, टू बी व्हेरी बिझी. आता टू बी व्हेरी बिझी या कॉन्टेक्स्ट साठी किंवा अशा एका फ्रेज साठी सुद्धा आपल्याकडे एक इडियम आहे, टू बी स्नोड अंडर, टू बी SNOWD
WNED, स्नोड अंडर. ओके, कळालं का? 4 ऑप्शन्स आहेत. 4ही ऑप्शन साठी एक एक इडियम आपल्याकडे होती. एक क्वेश्चन मध्ये दिली होती, राहिलेले 3 मी तुम्हाला सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. चला, दिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड. आणि क्वेश्चन विचारलाय, हा पार्ट अंडरलाईन केलेला आहे. द क्लॉज अंडरलाईन इन द सेंटेन्स अबाव इज अ ऑर ॲन. याचा काय अर्थ असतो बरं? त्यांनी क्लॉज विचारलाय, कोणता आहे क्लॉजचा टाईप, ए किंवा ॲन का वापरलाय? उच्चारानुसार आपल्याला तिथं आन्सर देता आलं पाहिजे. म्हणजे काय, जर नाऊन असेल, नाऊन क्लॉज जर असेल तर आपण काय होणार? इन द सेंटेन्स अबाव इज अ नाऊन क्लॉज, बरोबर. जर ऍडव्हर्बियल क्लॉज असेल किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर आपल्याला ॲन घ्यावा लागणार. म्हणून तो आर्टिकल सुद्धा त्यांनी प्रश्नामध्ये सुद्धा करेक्ट केलेलं आहे. आता या इकडे, दिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड. वरून वरून पाहताना काय वाटेल की हा ठिकाण सांगितलंय, मग म्हणजे काय, घटना कुठं घडली ते सांगितलंय, म्हणजे काय, ऍडव्हर्ब झाला ना, म्हणजे ऍडव्हर्बियल क्लॉज. घाई घाईत आपण असं काहीतरी करून निघतो. ए उत्तर कुठे बघा, सांगा बरं. आपल्याला असं करणार की हा फोर ए ओनली आणि चला पुढे, असं नाही. व्यवस्थित इकडे लक्ष द्या. आता बघा, क्लॉज काय असतो, ज्याला आपण म्हणजे क्लॉज जर पाहिलं तर आपण पाहतो की क्लॉजचे साधारणतः 2 टाइप्स आहेत. नॉट साधारणतः, क्लॉजचे 2 टाइप्स आहेत. एक डिपेंडंट क्लॉज, एक इंडिपेंडंट क्लॉज. इंडिपेंडंट क्लॉजलाच आपण म्हणतो मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज. आणि जो डिपेंडंट क्लॉज असतो तो असतो आपला सबऑर्डिनेट क्लॉज, जो इंडिपेंडंट क्लॉज वरती डिपेंडंट असतो. या सबऑर्डिनेट क्लॉजचे, या डिपेंडंट क्लॉजचे 3 टाइप्स आहेत. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ऍडव्हर्ब क्लॉज. आणि थर्ड ऍडव्हर्ब क्लॉज. या ऍडव्हर्ब क्लॉजलाच ऍडव्हर्बियल क्लॉज असं सुद्धा आपण म्हणतो. आता लक्षात घ्या, ऍडव्हर्ब क्लॉजलाच आपण काय म्हणतो? ऍडव्हर्बियल क्लॉजलाच ADVERB, ऍडव्हर्ब क्लॉज, बरोबर. आता हा जो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे त्यासाठी दुसरा एक शब्द आहे आपल्याकडे, रिलेटिव्ह क्लॉज. ओके, ऍडव्हर्बियल क्लॉज किंवा ऍडव्हर्ब क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉजला आपण रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा म्हणतो. आणि पुढचा आहे नाउन क्लॉज. आता सेंटेन्स कडे या. द क्लॉज अंडरलाइन्ड इन द सेंटेन्स अबाव इज. सेंटेन्स काय? दिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड. आता वेअर द मर्डर वॉज कमिटेड कशाविषयी माहिती सांगते? हा जो नाउन आहे ना आपला, प्लेस, दिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड. वेअर द मर्डर वॉज कमिटेड ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगते एका नाउन विषयी, प्लेस या नाउन विषयी, राईट. नाउन विषयी एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द कोण असतो? ऍडजेक्टिव्ह. नाउन विषयी एक्स्ट्रा माहिती सांगणारा क्लॉज कोणता असेल? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आन्सर भेटलाय का? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ओनली सी इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? राहिला नाउन क्लॉज. नाउन क्लॉज सेंटेन्स मध्ये काय करतो? सब्जेक्ट म्हणून येतो, ज्याला आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणतो, किंवा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, किंवा ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन, बरोबर. या 4 ठिकाणी आला. किंवा आणखी एक यूज आहे त्याचा, अपोजिशन टू नाउन और प्रोनाउन, बरोबर. एवढ्या ठिकाणी जर आला तर तो नाउन क्लॉज. आणि पुढचा कोणता आहे? ऍडव्हर्बियल क्लॉज, जो सांगतो सेंटेन्स मध्ये झालेली क्रिया केव्हा घडली, कशी घडली, कुठे घडली, वर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती सांगणारा जो असतो तो ऍडव्हर्ब क्लॉज किंवा ऍडव्हर्बियल क्लॉज. कळालंय? या ठिकाणी दिलेला क्लॉज कोणता होता? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड ऑर वर्ड्स रॉंगली स्पेल्ड. करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग वरचा क्वेश्चन आहे. बघा शब्द कोणकोणते आहेत? कॅपिटल मध्ये दिलेले लेकेडायझिकल, लॅसिव्हियस अँड लिबिडिनस. या 3 शब्दांपैकी लेकेडायझिकलचं स्पेलिंग करेक्ट आहे, लॅसिव्हियसचं स्पेलिंग करेक्ट आहे, फक्त लिबिडिनसचं स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे. तेवढं एकदा स्पेलिंग करेक्ट करून घ्या. LIBIDINOUS, लिबिडिनस. मग या शब्दांचं मिनिंग समजून घ्या किंवा अर्थ काय होतो नक्की. पहिला जो शब्द आहे लेकेडायझिकल, लेकेडायझिकलचा अर्थ असा होतो की ज्याच्यामध्ये ज्याला कशातच इंटरेस्ट नाहीये, लॅकिंग इंटरेस्ट, निरुत्साही असणार, त्याच्यामध्ये उत्साह नाही असा, लॅकिंग एनर्जी. आले का लक्षात? मग याला आपण लेझी म्हणू, याला आपण इंडोलेंट म्हणू, याला आपण आणखी काय म्हणू? इंडिफरंट म्हणू, INDIFFERENT, इंडिफरंट. ओके, ज्याला इंटरेस्ट नसतो किंवा जो उदासीन असतो या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याला लेकेडायझिकल असा शब्द आहे. ओके, आणखी तुम्हाला एखादा शब्द पाहिजे असेल तर ॲपॅथेटिक एक शब्द आहे बघा, APATHE,
TIC, एपॅथेटिक. समजलंय? इंटरेस्ट नसणारा, एनर्जी नसणारा, उत्साह नसणारा. पुढचा शब्द आहे LASCIOUS, लॅसिव्हियस. लॅसिव्हियस म्हणजे काय? ज्याला आपण कामुक म्हणतो किंवा वासनापूर्ण म्हणतो, म्हणजे सेक्शुअल काय म्हणता येईल, गोष्टींच्या संबंधित. ओके, मग लॅसिव्हियस आणि लिबिडिनस या दोन्ही सुद्धा शब्दांचं मिनिंग सेम आहे बघा. म्हणजे लॅसिव्हियसचा सिनोनिम असणारा शब्द आहे लिबिडिनस. यांचा अर्थ आहे ज्याला आपण कामुक म्हणतो किंवा वासनापूर्ण. ओके, कामुक किंवा वासनापूर्ण म्हणजे सेक्शुअल गोष्टींच्या बाबतीत जो काय म्हणता येईल व्यक्त होतो त्याला शब्द आहे लिबिडिनस. मग या दोन्ही सुद्धा शब्दांचा मिनिंग सेम आहे, कामुक किंवा वासनापूर्ण अशा प्रकारे. त्यांनी विचारलं तो रॉंगली स्पेल्ड, आपल्याकडे एकच भेटला C, ओनली C. दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. या क्वेश्चन मध्ये सुद्धा प्रश्न कळायला पाहिजे की प्रश्न आहे कशावरती, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला उत्तराकडे जाता येतं. बघा, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. ही हर्ट हिमसेल्फ. आता काय होतं ना, ही दिसला, मग हर्ट कसं काय येईल? हर्ट्स होईल ना, सिंपल प्रेझेंट टेन्स असं वाटायला लागतं, आणि आपण लगेच करतो इनकरेक्ट. जेम्स अँड आय असं पाहिजे होतं, ते आपोआप येऊन गेलं माझ्याकडून. जेम्स अँड माय सेल्फ वेंट टुगेदर. नंतर बिहेव युअर सेल्फ आणि शी डिड इट ऑल बाय हर सेल्फ. प्रश्न हा टेन्स वरचा नाहीये, आपल्याला जायचंय कोणतं करेक्ट आहे, कोणतं इनकरेक्ट आहे, का इनकरेक्ट आहे, का करेक्ट आहे, हे सगळं पाहूयात. प्रश्न कशाचा हे कळायला पाहिजे. इथं काय, हिमसेल्फ, युअर सेल्फ, माय सेल्फ, हर सेल्फ. प्रश्न रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वरचा आहे, राईट. मग आता थोडंसं आपण विचार करूयात त्याच्यावरती. पहिला प्रश्न बघा, ही हर्ट हिमसेल्फ, याच्यामध्ये टेन्स कोणता होईल बरं? जर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असता तर ही हर्ट्स हिमसेल्फ झाला असता, राईट. इथं यस लागला असता. प्रश्न त्याच्यावरचा नाहीये, प्रश्न आहे सिंपल पास्ट मधला. मग पास्ट मध्ये हर्टचं हर्टेड वगैरे होत नाही. हर्ट हर्ट हर्ट, कळालंय का? म्हणून ते सेंटेन्स बरोबर आहे. नाही तुम्ही म्हणाल की सिंपल पास्ट मध्ये यस पाहिजे होतं म्हणून ते सेंटेन्स इनकरेक्ट आहे. नो, दॅट्स रॉंग. ही हर्ट हिमसेल्फ, सिंपल पास्टचं वाक्य जर पाहिलं आपण तर हर्टच राहतंय, त्याला ईडी वगैरे काही लागत नाही. ओके, म्हणून ही साठी, ही या प्रोनाउन साठी जो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हिमसेल्फ वापरला आहे दॅट इज करेक्ट. जेम्स अँड माय सेल्फ वेंट टुगेदर. सब्जेक्टच्या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घेता येत नाही. इथं जेम्स अँड माय सेल्फ नाही, जेम्स अँड आय वेंट टुगेदर. काय पाहिजे होता? आय. दॅट इज इनकरेक्ट. ओके, नेक्स्ट बघा, बिहेव युअर सेल्फ. मी जर कोणालाच म्हटलं बिहेव युअर सेल्फ म्हणजे काय? मी काय ट्रम्पला म्हणणार आहे का? कारण ट्रम्प इथं नाहीयेच ना. मी म्हणणार माझ्या समोरच्या व्यक्तीला, ए बिहेव युअर सेल्फ म्हणजे काय? यू बिहेव युअर सेल्फ. मी समोरच्या व्यक्तीला म्हणतोय, समोरची व्यक्ती यू आहे, राईट. मग इथं जरी मी यू वापरलेला नसला तरी तो काय आहे? इम्प्लाइड आहे, बरोबर. त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे त्या सेंटेन्स मध्येच, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून या यू साठी युअर सेल्फ हा जो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरला आहे तो बरोबर आहे. डी वाला सेंटेन्स बघा, शी डिड इट ऑल बाय हर सेल्फ. या शी सब्जेक्ट साठी हरसेल्फ हा जो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे तो बरोबर आहे. चुकलं कुठं? फक्त बी हे सेंटेन्स चुकलं. मग त्यांनी इनकरेक्ट विचारलं, हे ओळखायचं आपलं. इनकरेक्ट ओनली बी बघा, नंबर 3. दिस इज द आन्सर. लक्षात आलंय? MPSC PYQ बॅच, PYQ एनालिसिस बॅच आहे, त्याला आपण अल्गोरिदम म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये प्रश्न अटेम्प्ट कसे करायचे, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, कीवर्ड्स कोणकोणते असतात, कोणत्या गोष्टींकडे आपलं प्रामुख्याने लक्ष गेलं पाहिजे प्रश्न वाचल्याबरोबर, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या बॅचमध्ये करणार आहोत. 25 प्रश्नपत्रिका आहेत, व्यवस्थित अटेम्प्ट करायच्यात. अगोदर प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करायची, नंतर विश्लेषण बघायला यायचं. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा आपल्या बॅचच्या पहिल्या लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.